देशमुख हत्येप्रकरणी आरोपींची कबुली। स्कॉर्पिओमुळे आरोपींभोवतीचा फास आवळणार। आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब ठरणार महत्त्वाचा। MH44Z9333 याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्वात महत्त्वाचे पुरावे आढळून आलेले। कारण हत्येच्या दिवशी या स्कॉर्पिओमधनं कराड गँगनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि आता आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्कॉर्पिओ महत्त्वाची ठरणार आहे। या वाहनाच्या डाव्या बाजूच्या दरवाजावरच्या काचेवर 2 ठसे सापडले आणि हे ठसे आरोपी सुधीर सांगळेचे असल्याचं फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झालंय। पोलिसांनी ज्यावेळेस ही गाडी ताब्यात घेतली त्यावेळेस या गाडीमध्ये 2 मोबाईल्स आढळून आलेले होते आणि ते मोबाईल हे आरोपींचे होते। त्या मोबाईलमध्ये आता CIDला एक तपासामध्ये नवं सत्य समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये संतोष देशमुख यांना टॉर्चर करून मारत असतानाचा जो व्हिडिओ आहे तो CIDच्या हाती लागलेला आहे। एकीकडे स्कॉर्पिओतले महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत तर दुसरीकडे आरोपी सुदर्शन गुलेनं आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे। पोलीस कोठडीत नोंदवलेल्या जबाबात सुदर्शन गुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा खून केल्याचं कबूल केलंय आणि या प्रकरणातील केवळ गुलेच नाही तर आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सुद्धा आपला गुन्हा कबूल केलाय। इतकंच काय तर सुदर्शन गुलेच या गँगचा मोहरके असल्याचंही स्पष्ट झालंय। हाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी कोर्टातही केला। तिघांनी सांगितले की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलंय। तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे। त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे। ऑफिस बॉयच्या जबाबानुसार 6 डिसेंबर 2024ला आवादा परिसरात गुले आणि त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला। हा वाद थांबवण्यासाठी वॉचमनमध्ये पडलेले असताना त्यांनाही मारहाण झाली। दरम्यान सुदर्शन गुलेनं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटींची खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी थेट धमकी दिली। त्याचवेळी संतोष देशमुख आले आणि त्यांनी कंपनी बंद पाडू नका अशी विनंती केली। यावर सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन गुलेनं दिल्याचं ऑफिस बॉयनं आपल्या जबाबात म्हटलंय। देशमुख हत्या प्रकरणातले अनेक पुरावे समोर येत असताना उबाठाचे नेते संजय राऊतांनी एक आरोप केलाय। ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे। याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत। या खटल्याच्या पहिल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी जोरदार युक्तिवाद केला। तसंच हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या सहभागाविषयी सरकारकडे असलेले पुरावेही सादर केले। त्यामुळे आरोपींभोवतीचा कायद्याचा फास अधिकच